शाउट आउट फॉर लेडीज एंटरप्रेनर्स. सो आज माझ्याकडे जो ब्रँड आहे तो इपिकार्प आहे. इपिकार्प 2 प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे. सो फर्स्ट आहे हेअर केअर, इपिकार्पचं हेअर केअर सिरम 100% नॅचरल, मेड विथ ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स, मेड इन इंडिया फर्स्ट. ओके, सो ह्याचं जर पॅकिंग पाहिलं तर खूप अतिशय सुंदर असं पॅकिंग आहे. आणि त्याचं सिरम कसं लावायचं सांगते. हे आता माझे जे फ्रिझी हेअर्स वाटत आहेत तुम्हाला, सो त्याच्यावरती फक्त 2 थेंब असं घेऊन दोन्ही हाताने छान हे करून आणि लिटिल असं फक्त वरून वरून लावायचे. त्याने शाईन मारेल केसांना. त्याचा स्मेलही खूप सुंदर येतोय. ओके, सो कसे शाईन मारतात ना, म्हणजे जेव्हा पण तुमचे केस म्हणजे न्हाल्यानंतर स्पेशली किंवा मग भरपूर वेळेस हेअर डाय केल्यानंतर केस असे एकदम नॅचरल राहत नाहीत, असे फ्रिझी होऊन जातात. सो तेव्हा तुम्ही हे इपिकार्पचं हेअर सिरम वापरू शकता. अदरवाईज पण वापरू शकता, कारण पूर्ण 100% ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स नाहीत. आता मी इन्ग्रेडियंट्स वाचून नाही दाखवते, कारण माझ्याकडे सेकंड प्रोडक्ट आहे त्यांचा लव्हेंडर स्किन सिरम. हे अतिशय सुंदर आहे आणि माझं फेवरेट आहे. सो हे का फेवरेट आहे, ह्याचा जो नॅचरल स्मेल आहे तो प्रत्येकाच्या, आता हे जे तेल आहे, ओके, सो जेव्हा तुम्ही आंघोळ करून येता तेव्हा हा थोडंसं घ्यायचं आहे आणि आपण पूर्ण बॉडीला हे लावायचं आहे. सो त्याने काय होईल की एक सुंदर सुगंध येत राहील आणि नॅचरली तुमची स्किन ड्राय नाही होणार, हायड्रेटेड सारखी दिसेल. सो तुम्ही होल बॉडीवर लावू शकता, लाईक हे परफ्यूम, आणि परफ्यूम पण लावू शकता, पण ह्याचा स्मेल आहे तो म्हणतात लॉंग लास्टिंग राहील. सो दोन्ही सिरपसाठी खरंच शाउट आउट आहे. दोन्ही रिकमेंडेड आहेत, नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर असा रिव्ह्यू पाहिजे असेल तर नक्की मला DM करा. सो नक्की मला DM करा.